जिंदगी का क्या पता कल ही मौत आ जाए, हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते हैं जो औरों के काम आए. हे वाक्य मी तुम्हाला दिलं होतं भाषणाच्या क्लासमध्ये. परत एकदा सांगतो, जिंदगी का क्या पता कल ही मौत आ जाए, हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते हैं जो औरों के काम आए. हे वाक्य तुम्ही कोरोनावर ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला इथं बसतच होतं. असं काही जगले लोक कोरोनाच्या काळामध्ये. हे वाक्य बोललात कधी तुम्ही? इथे पाठांतरामध्ये छोटे मन से कोई बडा नाही होता और टूटे मन से कोई खडा नाही होता हे वाक्य तुम्हाला दिलं होतं मी. कुठंतरी वापरा एखाद्याच्या मनाविषयी बोलताना. कुठंच वापरलं नाही तुम्ही. काय बऱ्याच लोकांनी, काही लोकांनी वापरलं, काही लोकांनी वापरलंच नाही. आदमी न कद से बड़ा होता है, न पद से बड़ा होता है, जो आदमी दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. हे वाक्य तुमच्याकडून इथं पाठ करून घेतलं मी, पाठच करून घेतलंय आणि तुम्हाला ते कुठं वापरायचे ते सांगितले. कोणत्या कोणत्या स्टेजवर हे बसू शकतं, कोणत्या कोणत्या व्यासपीठावर हे तुम्ही बोलू शकता ते सांगितलं होतं. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं. म्हणून माणसानं व्हायचं झालं तर परिस्वाबाच्या संगतीत जावं, त्याचं सोनं करावं. असे परिसा समान असणारे टिमटिम यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. हे कुठल्या वाढदिवसाला वापरलं तुम्ही? तुम्ही या भाषणाच्या क्लासमधला असेल, आपल्या भाषणाच्या क्लासच्या PDF मधलं असेल, नोट्स मधलं असेल, किती वाक्य वापरताय किंवा नोट्स व्यतिरिक्त तुम्ही काय पाठ केलं, वक्तृत्वाला तुम्ही काय दिलं, तर तुम्ही वक्तृत्वाकडून अपेक्षा ठेवा की मला का वक्तृत्व लाभत नाही. तुम्ही मग नर्वस व्हा, मग निराश व्हा. तुम्ही प्रयत्न केलेत वाक्य वापरण्याचे, स्लोगन पाठ करण्याचे, ओळी पाठ करण्याच्या, बोलण्याचे प्रयत्न केलेत आणि तरी सुद्धा तुम्हाला जर जमत नसेल तर मग नर्वस व्हा, मग निराश व्हा. तुम्ही काहीच दिलं नाही वक्तृत्वाला, मग स्वतःवर निराश व्हायची गरज नाही, नर्वस व्हायची गरज नाही. नाही माझ्यामध्ये अपेक्षित बदल नाही. तुमच्या मधला अपेक्षित बदल तुम्हालाच करायचा. योग्य ती वाट मी दावतोय तुम्हाला आणि या वाटेनं अनेक लोक यशस्वी झाले, शिवव्याख्याते तर झालेत, पण राजकीय क्षेत्रातल्या अनेक लोकांनी राजकीय पटलावर त्यांचे भाषण गाजवलेत. तुमच्याकडेच होते आपले ते पप्पूदादा चव्हाणीत होते ना. किती कुठं आले ते क्लासला? हिंगोलीवरून ते नगरच्या बॅचला आले होते. परत हिंगोलीला त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. जिल्हाध्यक्ष युवकाचं भाजपचं दिलं त्यांना, सत्ताधारी पक्षाचं त्यांना जिल्हाध्यक्ष भेटलं होतं त्यावेळेला. युवक जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं भेटलं होतं त्यांना आणि त्यावेळेला त्यांनी पहिलं भाषण त्यांच्या प्रवेशाच्या वेळी केलं आणि भाषण झाल्यानंतर सांगितलं, सर मी बोलू शकतो हा विश्वास मला आता आला. फक्त 4 क्लास केले. इथं मला वाटतं 2 क्लासला आले होते ते आणि तिकडं 2-3 क्लासला आले होते. फक्त 4 क्लास केले. पण वेडन ओढ एवढे ना, महिनाभर तयारी केली. मला प्रवेशाच्या दिवशी काय बोलायचं आहे. अब्राहम लिंकन सांगतात, मला जर एक झाड तोडायला लावलं तर मी 6 घंट्याचा अवधी मागल. 4 घंटे मी तुराडीला धार देईल. 4 घंटे मी त्या कुऱ्हाडीला धार देईल आणि उरलेल्या 2 तासात झाड तोडून रिकामा होईल. 4 घंटे कुऱ्हाडीला धार द्यायची तुम्हाला सुद्धा. तयारी किती करताय भाषणाची तुम्ही, किती घंटे करताय? 5च मिनिटं बोलायचं असतं, पण तयारी मात्र तुमची 8-8 दिवस, 15-15 दिवस असली पाहिजे. म्हणून तुम्हाला मी हप्त्यातून 1 दिवस क्लास घेतो. माझी पद्धतच ही क्लास घेण्याची. काही ठिकाणी क्लास सहज असतात, 3 दिवसाचं शिबिर. 2 आणि 3 दिवसात भाषण करायला शिकत नाही माणूस. ते काय जादूची कांडी आहे का? ते का भूतभीत आहे का लगेच सांगत यायला? 2 आणि 3 दिवसात भाषण करायला शिकत नाही माणूस. त्याला काही काळ जाऊन द्यावा लागतो आणि तो काळ टप्प्याटप्प्याने गेला पाहिजे, वेळही टप्प्याटप्प्याने गेला पाहिजे आणि नुसता फुकट नाही गेला पाहिजे. आपलं मनन चिंतन तगडं असलं पाहिजे. वाचा, वेचा, साठवा, वेळेवरती आठवा या युक्तीप्रमाणे तुम्ही वाचत राहिलं पाहिजे, वेचत राहिले पाहिजे, साठवत राहिलं पाहिजे, आठवत राहिलं पाहिजे आणि पाठांतर करत करत जे पाठ केलं तेच मला भाषणाच्या क्लासमध्ये बोलायचंय. इकडं तिकडं गप्पा मारायच्या नाही, इकडचं तिकडचं फिरत फिरत बोलायचं नाही. बोलायला तुम्ही सगळे चांगलं बोलू शकतात. आज इथं एकही व्यक्ती अशी नाहीये माझ्या क्लासमधली तुम्ही बोलत नाहीयेत. एकही माणूस असा नाही की त्यांनी या भाषणाच्या क्लासमध्ये त्यांच्यामध्ये बदल झाला नाही. छाती ठोकपणे सांगावं एखाद्याने की सर मी तुमच्या क्लासला बसलो, माझ्या तीळ मात्रही बदल झाला नाही. छाती ठोकपणे सांगावं. मी प्रयत्नही केला आणि तरी बदल झाला नाही, तर त्याला सर्वस्व जिम्मेदार मी असेल. ती जबाबदारी माझी आहे. पण एक कुठंतरी तुम्ही तुमची जबाबदारी विसरू नका की आपल्यालाही पुढं काहीतरी भविष्यात पुढं जायचंय, पुढचं पाऊल टाकायचं वक्तृत्वामध्ये. आणि त्यासाठी महत्त्वाचं आहे की मी काय पाठांतर केलं. आज मला अपेक्षा ही होती तुमच्याकडून, सगळ्याकडून, तुम्ही पाठांतरातलं काय बोलताय. तुम्हाला विषय दिला नाही एखादा, त्या विषयामध्ये तुम्ही पाठांतरातलं काय काय बोलताय हे मला बघायचं असतं. पुढच्या क्लासला मात्र तुम्ही पाठांतरातलं बोलायचंच. मला गरज नाही, मला 2 तरी शेअर तुमचे इथं पाहिजे, वेगवेगळे पद्धतीने वेगवेगळे. मग आपल्या नोट्समधले घ्या, भाषणाच्या क्लासच्या नोट्समधले घ्या किंवा दुसरीकडले घ्या. विषय देतो आहे मी तुम्हाला, मोदी सरकार योग्य की अयोग्य. विषय कसा आहे?
विषय आवडला सगळ्यांना? या विषयावर सगळ्याला बोलता येईल? हा विषय कुठं अभ्यास करायची गरज नाही. मोदी सरकार योग्य की अयोग्य? मोदी सरकार योग्य की अयोग्य? आता इथं मात्र तुम्हाला योग्य, आणि हे असलं नका बोलू योग्य बिन अयोग्य बी, थोडं थोडं. मी आज विषय दिला होता कोरोनाचे फायदे की तोटे. आता काही लोक म्हणले फायदे बी थोडे तोटे. एकच बाजू मांडा, कोणती तरी एक बाजू मांडा, पण एवढी जोमानं मांडा ना. सूर्य पूर्वेकून निघतो हे कुणी सांगल, पश्चिमेकून जो निघतो हे जो पटवून देतो ना तो खरा वक्ता असतो. व्यसनाचे तोटे अनेक आहेत हे कोणी सांगल, व्यसनापासूनचे तोटे, पण व्यसनापासूनचे फायदे जो सांगतो ना तो कसलेला वक्ता असतो. म्हणजे काय सांगायचं, तुम्ही एकच बाजू पटवून द्या. मोदी सरकार योग्य आहे की अयोग्य? अयोग्य आहे तर कसं अयोग्य पटवून द्या मला. आणि हे देत असताना मला तुमच्या 2-3 तरी चारोळ्या पाहिजेत, 2-3 तरी शेअर पाहिजेत. आणि तुमचं भाषण हे 7 मिनिटाच्या पुढे गेलंच नाही पाहिजे. मला आता भाषण तुम्ही खूप वेळ बोलतात, मला माहिती आहे. तुम्ही भाषणाचे क्लास लावल्यापासून तुम्हाला असं वाटायलंय आता मी कधीपर्यंत बोलू शकतो, आता बरं वाटायलंय, सभाधीटपणा आलाय. भीती वाटते का संग्राम? आता भीती नाही, थरथर नाही, लटलट नाही. हे तुम्हाला होतं का मेजर साहेब? आता भीती, थरथर, लटलट काही असलं नाही. पण आता तुमच्यामध्ये कमतरता काय आहे? इथून पुढं काय प्रगती केली पाहिजे? तुम्ही इथून पुढं भाषण कमी पण आकर्षक करायचंय. 20-20 खेळायची. 50 ओव्हरचा सामना आता खेळायचा नाही. आता 20-20 खेळायची. कमी शब्दात, कमी वेळेत, जास्त पाठांतरातलं आलं पाहिजे. आणि ते भाषण मला 7 मिनिटाचं पुढच्या रविवारी मला तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे. मान्य का सगळ्याला? आणि यांचं तेच भाषण मॅडम, कुणाचं लहान मुलांचं तेच का तेच. ऐका, आता लहान मुलांचं भाषण मी तेच का म्हणतोय? तुम्ही म्हणता आमची मुलं तसं नाही बोलू शकत. हे असलं तयारीच करू नका त्यांची. व्याख्यानाची पद्धतच ही आहे. तुम्हाला व्याख्यानं शिकायची असतील, लहान मुलांसाठी सांगायला लागलो सर, तुम्ही म्हणता तेच भाषण आहे त्याचं. त्यांना भाषण तेच करू द्या. त्याच भाषणामध्ये बॉडी लँग्वेजमध्ये बदल करून द्यायचा आहे त्यांच्या. ते काय बोलतात ते महत्त्वाचं नाही, ते कसं बोलतात ते डेव्हलप करायचं आहे आपल्याला. म्हणून मी माझ्या पद्धतीने योग्य त्या पद्धतीनेच घेतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. बरेचसे व्याख्याते ऐका तुम्ही. एका व्याख्यात्याचे 30-40 व्याख्यान ऐका तुम्ही. काय असतं? तेच पण असतं. बरोबर आहे का? तुम्ही म्हणता मग तेच असतं भाषण, मग काय सांगा? बऱ्याच व्याख्यात्याचं, कारण त्यांना चांगलं काढलेलं असते तर तुम्हाला द्यायचं असतं. तसं यांचं जे निवडलंय ना ते तेच येऊ द्या. त्यांच्याकडून नका अपेक्षा करू एवढ्या लहान लेकराकडून की त्यांनी बदल करून बोललं पाहिजे. नको अपेक्षा. त्यांनी तेच बोलू द्या, पण त्या बोलण्यामध्ये बदल झाला पाहिजे. त्याच्या आरोआवरोमध्ये बदल झाला पाहिजे. त्याच्या चढउतारामध्ये बदल झाला पाहिजे. त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये बदल झाला पाहिजे. त्याच्या नजरेमध्ये बदल झाला पाहिजे. हा बदल झाला की तो बोलला. नंतर तुम्ही स्क्रिप्ट बदलू शकता. दुसरं स्क्रिप्ट, दुसरे उदाहरणं, दुसरे मुद्दे ते तुम्ही घेऊ शकता. पण हे बदल होणं गरजेचं आहे. याचा 60% प्रभाव असतो. शब्दाचा प्रभाव फक्त वक्तृत्वामध्ये 40% आहे. भाषणामध्ये शब्दाचा 40% आहे. ते महत्त्वाचं नाही आहे. त्याच्या बॉडी लँग्वेजचा प्रभाव 60% असतो. तो 60% बदल होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता एक गोष्ट शिका, वक्तृत्व फुकट भेटत नाही. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. और इथं कोशिश करने वालों की प्रयत्न करा, तुमचं कधीच पराजय होणार नाही. एक सांगू का? आणि फुकट या आयुष्यात काहीच भेटत नाही, कधीच भेटत नाही. यदि हम कफन भी लेते हैं तो हमारी जिंदगी देकर लेते हैं. आयुष्यात कफन मी पाहिजे असेल तर जीव द्यावा लागतो, तेव्हा कफन भेटतं. माणसाला काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी भेटत नाही. तयारीला लागा. पुढच्या रविवारी मला तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की तुम्ही 7 मिनिटाचं भाषण आहे, 2च बाजू आहेत. एका नाण्याला 2 बाजू आहेत. मोदी सरकार योग्य की अयोग्य, पण मात्र पटवून द्यायचंय. एवढा हसत खेळत क्लास, किती मस्त क्लास आहे बघा. एवढं सुंदर वातावरण गेल्या. मला वाटतं 6वा क्लास आहे. हा 6वा क्लास आहे. तुम्हाला 6 क्लास कधी झाले लक्षातही आलं नाही. पुढच्या क्लासला मात्र तुमच्याकडून सगळ्याकडून तगडी तयारी असली तर स्टेजवर यायचं. मी भाषणाची तयारी नाही असं म्हटलं तर त्याच्यावर सगळा चहा पाण्याचा खर्च बसेल. सगळा. इथं चहा 25 रुपयाला. हां, ह्या हॉटेलचा चहा कितीला आहे? 25 रुपयाला चहा. विचारा त्यांना. सगळा 25, 250, 300 रुपये तोटा जर करून घ्यायचा नसला, इथं तुम्हाला 200-300 रुपये तोटा करून घ्यायचा नसला तर मला तुमच्याकडून अपेक्षा 2-4 तरी ओळी येऊ द्या, 2-4 तरी शेअर येऊ द्या. असे बोलून दाखवा ते टाळ्या घेतील. आकर्षक सुरुवात पाहिजे मला पाठांतरातली. काय तुमच्याकडून काय बदल आहे मला माहिती आहे. पुढच्या वेळेस काय पाहिजे मला तुमच्याकडून? सुरुवात पाठांतरातली, शेवटही पाठांतरातला. पाठांतरातली आपण जी सुरुवात करताय सुरुवात
कोणतं एक स्लोगन घ्या, 4 ओळी घ्या, शेवट पाठांतरातला पाहिजे आणि मध्ये 2-3 तरी 4 ओळ्या पाहिजेत आणि 7 मिनिटाचा पुढे तुमचं भाषण नसलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. भले मी डबल संधी देईन तुम्हाला बोलायला, परत विषय घेईन, मरायला जागेवर आपण चर्चेचा विषय दुसरा घेऊ, पण 7 मिनिटाच्या पुढे भाषण नसलं पाहिजे. सुरुवात पाठांतरातली असली पाहिजे, शेवट पाठांतरातला असला पाहिजे, मध्ये 3-4 तरी ओळी पाठांतरातल्या असल्या पाहिजे. म्हणजे 2 शेअर तरी बोला किंवा एखादी 4 ओळी बोला. खरं तर मला नगरच्या क्लासचं समाधान आहे बघा, कुठलीही जाहिरात नाही, माझी बॅच तयार आहे. पुण्यातलं तेच झालं, बॅनर कुठंच नाही, बॅच तयार. लोकांना बॅनरवर बॅनर लावावं लागतात, पोरं 4च आणि बॅनर 4. म्हणजे मला बॅनरच नाही कुठंच, कुठं आहे कुठं जाहिरात म्हणजे आता इथं बॅच तयार आहे, तिथं कशावर आहे हे? ही माउथ पब्लिसिटी आहे की बाबा ते नाईकवाडे महाराज चांगलं शिकवतात, तळमळीनं शिकवतात, आम्ही त्यांच्याकडे गेलतो. काल मला एक फोन आला, तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवायची होती. ते म्हणले सर मी अमुक ठिकाणी एवढे पैसे भरले, म्हणले तुमचे क्लास आत्ता एक जणांनी सांगितलं, तुमची माउथ पब्लिसिटी माझ्यापर्यंत आली म्हणले आता, आणि मला थोडं पश्चाताप होते. म्हणलं काही पश्चाताप नाही, तुमची तळमळ तुमची जिद्द राहू द्या, शिकायला कुठं शिकवतो माणूस. 2 गोष्टी आहेत त्याला सांगितलं, वेळ आणि ओढ. तुम्ही शिकून जाल तिथंही शिका. आता माझ्याकडून उगाच तिकडचे काढा पैसे माझ्याकडे असलं काही करू नका म्हणलं. आता येणाऱ्या रविवारी मला तुमच्याकडून ही अपेक्षा आहे. राजभाऊ ओके, तुमची तर तयारी आहेच राजभाऊ, तुम्ही उगाच सरावासाठी येत आहे, तुम्हाला वेळ आहे ओढ आहे म्हणून तुम्ही हे सोडत नाही, बाकी काही नाही. आणि पुढच्या क्लासमध्ये सगळ्यांनी 7 मिनिटाचंच भाषण करायचं.